दरम्यान या कांदा आंदोलनावरती राष्ट्रवादीचे खासदार भास्कर भगरे आणि निलेश लंके यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। या सरकारला आपल्याला जागा आणण्यासाठी आपल्याला सर्वांनी एकजुटीने एकत्र येणं गरजेचं आहे। आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण काम करतो। त्याच पवार साहेबांनी एकाच वेळेस 72,000 कोटी रुपयाची कर्जमाफी माझ्या शेतकऱ्यांसाठी दिली होती आणि हेच सरकार आताचं सरकार हे शेतकऱ्यांच्या विरोधात सरकार आहे। आज काल परवा कोणीतरी सांगितलं की 12.5 रुपये आम्ही बाजार भाव देऊ। अरे खर्च जर 17-18 रुपये खर्च येत असेल तुम्ही 12 रुपये कोणी मागितले तुम्हाला? फक्त शेतकऱ्यांना वेड्यात काढायचं आणि माझ्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी रक्त त्यांचं पेण्याचं काम हे सरकार करत आहे। सगळ्यांची एकच मागणी की आम्हाला किमान 3,000 हा क्विंटलला भाव मिळाला पाहिजे। आतापर्यंत जो कांदा विक्री झालेले त्याला कमीत कमी 1,500 रुपयाचं अनुदान सरकारने दिलं पाहिजे आणि निर्यातीची धोरणं ही स्पष्टपणे ठेवली पाहिजे। आज आपल्या हातातून बांगलादेश गेला, शेजारचे राष्ट्र त्याच्यावरती निर्बंध आणताय। पाकिस्तान असेल, चायना असेल, यांना फुकटची मार्केट यांनी उपलब्ध करून दिली आणि म्हणून नवनवीन मार्केट कसे शोधता येतील या दृष्टीने सरकारने प्रयत्न करावेत।